Hello friends, welcome to the reverse aging journey. Today's topic is 14 foods for healthy lungs. Lungs, फुफ्फुसांचं आरोग्य का बरं महत्वाचं आहे? श्वसन ही जीवनाची मूलभूत क्रिया आहे. फुफ्फुस आपल्याला श्वास घेण्यासाठी मदत करतात. आपण श्वासातून प्राणवायू घेतो आणि कार्बन डायऑक्साईड जेव्हा बाहेर टाकतो, तर फुफ्फुस आपली निरोगी नसतील तर शरीराला योग्य प्रमाणात प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे थकवा येणं, अशक्तपणा येणं आणि इतरही आजार निर्माण होऊ शकतात. दुसरं म्हणजे प्रतिकारशक्ती टिकवण्यास मदत करतात निरोगी फुफ्फुस. निरोगी फुफ्फुस विविध प्रकारचे विषाणू, जंतू आणि धूलिकण यांच्याशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी, खोकला, दमा आणि निमोनिया यासारखे आजार टाळता येतात. फुफ्फुस जेव्हा प्राणवायू रक्तात पोहोचवतात, तेव्हा तेच रक्त हृदय, मेंदू व इतर अवयवांपर्यंत पोहोचते. जर फुफ्फुस कमकुवत असतील, तर हृदयावर ताण येतो व मेंदूचे कार्यही कमी होते. फुफ्फुस जर चांगल्या स्थितीत असतील तर शरीराला ऊर्जा मिळते आणि तुम्ही जास्त काळ शारीरिक मेहनत करू शकता. दम लागणे, चटकन थकणे ही लक्षणं फुफ्फुस अशक्त असतील तर दिसतात. श्वसन संस्थेचा अविभाज्य भाग म्हणून फुफ्फुसांचे आरोग्य टिकवणं म्हणजे दीर्घकाळ आरोग्यपूर्ण जीवन जगणं. फुफ्फुसाचे रोग जसे की सीओपीडी, अस्थमा, फुफ्फुसांचा कर्करोग हे जीवघेणे ठरू शकतात. तर निरोगी फुफ्फुस ही आपल्या शरीरातील ऊर्जा, ऑक्सिजन व रोगप्रतिकारशक्ती यांचा मुख्य स्रोत आहेत. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण नैसर्गिक आहार, व्यायाम, प्राणायाम, स्वच्छ हवा आणि धूम्रपानापासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. तर त्यासाठी आपल्या आहारात रोज काय असायला हवे? पोमॅग्रेट. फर्स्ट म्हणजे वॉटर. आपण भरपूर प्रमाणात, इनफ प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. हायड्रेट ठेवायला पाहिजे स्वतःला. पोमॅग्रेनेट, ग्रेपफ्रूट, ऍपल, ऑरेंज, पंपकिन हे पोमॅग्रेनेट, ग्रेपफ्रूट, ऍपल, ऑरेंज हे सगळे विटॅमिन सी चे भरपूर प्रमाणात स्रोत आहेत आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात, विटॅमिन जास्त प्रमाणात असतात, जे की आपलं हार्टचं आणि फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं टिकवण्यासाठी मदत करतात. पुढे आहे बीन्स, नट्स, फ्लॅक्सीड्स, कॅरट, बेल पेपर, ओनियन, गार्लिक, कॉलीफ्लावर, जिंजर या सगळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत आणि ते आपल्या फुफ्फुसाचं आरोग्य टिकवण्यासाठी महत्वाचे आहेत. ते मदत करतात. ते आपल्या फुफ्फुसामध्ये जेव्हा असं श्लेष्मा म्हणजे कफ निर्माण होतो. अद्रक गरम पाण्यात पिऊ शकता, चहामधून अद्रक पिऊ शकता किंवा अद्रक किसून भाजीमध्ये, जेवणामध्ये वापरू शकता. तर आणि लसूणच्या पाकळ्या जर तुम्हाला खायच्या आहेत सकाळी आणि शेकोटी 2-3 लसूणच्या पाकळ्या खा. त्याच्यामुळेही तुमचं फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तर दिस इज फॉर टुडे. अँड माहिती कशी वाटली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणखी अशाच नवीन माहितीसह येणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये.